घोडबंदर परिसरातील पातलीपाडा, डोंगरीपाडा येथे हजारो नागरिक गेली 50 ते 60 वर्ष राहत असून न्यायालयाच्या आदेशानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येथील बांधकामं तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झालेत. राज्य शासनानं यात हस्तक्षेप करून ही बांधकामं नियमानुकूल करावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे. पातलीपाडा, डोंगरीपाडा येथे 5,000हून अधिक घरांमधून 15 ते 20,000 नागरिक राहत आहेत. सुमारे 60 वर्षांपूर्वी ही वस्ती वसली असून आता त्याचा विस्तार झालाय. शाळा, पाणी, रस्ते, पथदिवे आदी मूलभूत सुविधा या वस्तीमध्ये आहेत. हे रहिवासी कर भरत असून मतदार याद्यांमध्येही त्यांची नावं आहेत. मात्र ही वस्ती शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून वसवण्यात आली असल्याची जनहित याचिका 2010 मध्ये न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं कारवाईचे आदेश दिल्यानं या रहिवाशांना वारंवार कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे रहिवासी हवालदिल झालेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन देऊन दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केळकर यांनी गुरुवारी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून बांधकामं नियमानुकूल करण्याची मागणी केली आहे. या विधानसभा अध्यक्षांना राज्य शासनाला अशा प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. सातत्यानं कारवाईच्या नोटिसा येत असल्यानं हजारो रहिवाशांची झोप उडाली आहे. सेक्शन 51 प्रमाणे ही बांधकामं नियमानुकूल करून रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी देखील केळकर यांनी केली आहे.